नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब गुंजाळ, मुक्काम पोस्ट दैठणे गुंजाळ, तालुका पारनेर. आज आपण पेरू शेतीतील खर्च किती याविषयी माहिती पाहणार आहोत. खरं तर पेरू शेती करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की पेरू शेतीला खर्च किती येतोय. बऱ्याच जणांचे कमेंट्स आल्यात, बऱ्याच जणांनी विचारले फोन करून की आता आपल्याला लागवड करायची आहे, पण साधारणतः 1 वर्षभरामध्ये म्हणजे पहिलं रोपटं लावल्यापासून तर अगदी पहिलं फळ तोडेपर्यंतचा आपण अंदाज यामध्ये घेणार आहोत. आणि अगदी पहिल्या रोपापासून तर पहिल्या फळ तोडणीपर्यंत एक अंदाजे किती खर्च येतो याचा आज आपण गोषवारा याच्यामध्ये घेणार आहोत. कारण की आपल्याला जर कोणतीही प्रकारची शेती करायची असेल तर आपल्याला खर्च माहीत असणं फार गरजेचं आहे. आपण जर सुरुवात केली तर आपला शेवट पण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठीच आज आपण या तैवान पिंक शेतीमध्ये साधारणतः एकरी किती खर्च येतोय याचा अंदाज याच्यामध्ये पाहणार आहोत. आता जर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, शेती करत असताना आपल्याला रोपांची निवड करणं फार गरजेचं आहे. मग जर रोपांचा जर विचार केला तर आपल्याला एकरी किती रोपं लागतात, किती पैसे लागतात याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण एकरी जर 8x4 आणि 10x4 या अंतराचा जर विचार केला तर एकरी साधारणतः 1000 ते 1200 रोपांचा अंदाज असतो. आणि जर 1000 ते 1200 रोपांचा अंदाज आपण काढला तर साधारणतः एक 20,000 रुपयापर्यंतचा रोपांचा खर्च आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये पण सुद्धा कमी जास्त होऊ शकतात पैसे रोपांच्या किमतीनुसार. त्याच्यामध्ये तो बद्दल पण त्या शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा खर्च याच्यामध्ये सुरुवातीला फार महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती करायची असेल आणि जर आपल्याला वेळ वाचवायचा असेल, पाणी वाचवायचं असेल आणि भविष्यात जर दर्जेदार उत्पन्न करायचं असेल तर शेतीमध्ये आपल्याला जे काही सिंचन करायचं आहे, पाण्याची सुविधा करायची आहे ती फार महत्त्वाची असते. आणि त्यासाठी आपल्याला ठिबक सिंचनचा वापर करणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर ठिबक सिंचनचा वापर केला तर आपला खूप मोठा प्रश्न जे काय आहे पाण्याचा तो मिटणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाण्याचा विचार केला तर आपण जर मोकळं पाणी सोडलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. परंतु ठिबक सिंचनचा जर आपण वापर केला तर आपला वेळ वाचणार आहे, पैसा वाचणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे काय जमिनीला भरमसाठ पाणी देतो त्याची जी काय हे आहे ते आपलं वाचणार आहे. त्यासाठी आपण जर एकरी ठिबक सिंचनचा विचार केला तर आपण कंपनीवरती डिपेंड पडतं की एकरी किती खर्च असतो. काही जे हलक्या कंपन्या आहेत, कमी दिवस टिकणाऱ्या ठिबक असतात, त्यांचा एक 15,000 ते 20,000 रुपये खर्च आहे. जे काय चांगल्या कंपन्या आहेत त्यांचा जर एकरी ठिबकचा खर्च काढला आपण तर एक 30-35,000 रुपयाचा खर्च आहे. आणि जर एक अंदाजे आपण काढला की आपल्याला ठिबक जर आपण चांगल्या कंपनीत टाकले, चांगलं दर्जेदार पीक काढायचं म्हणल्यावरती तर आपल्याला 30,000 रुपये अंदाजे त्या ठिबकचा खर्च येताना दिसून येत आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला खताचा ठिबकचा विषय संपल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाग लावतोय म्हणल्यावरती आपल्याला बागेसाठी खत व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. आणि जर आपण चांगल्या दर्जाचं खत वापरलं तर आपल्याला त्याच्यामधून चांगलाच फायदा होत असतो. म्हणून जर आपण 1 वर्षभरामध्ये अगदी पहिलं झाड लावल्यापासून पहिलं फळ काढण्यापर्यंत जर विचार केला तर आपल्याला एक अंदाजे 20,000 पर्यंतचा खतांचा अंदाज त्याच्यामध्ये येत असतो. म्हणजे आपण अंदाज काढलेला आहे. त्याच्यामध्ये शेणखत असेल, वरखत असेल किंवा इतर काही खते असतील, त्या संपूर्ण खतांचा जर विचार केला तर आपल्याला त्यामध्ये 20,000 पर्यंतचा खतांचा खर्च अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची असते त्याच्यामध्ये झाडं एका सिस्टीममध्ये आणि पद्धतशीर लागली पाहिजे. त्यासाठी जर एकरी लागवड करताना आपल्याला एक 5,000 ते 6,000चा लागवड खर्च येत असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागवड खर्चानंतर आपल्याला साधारणतः जे काही पीक आहे त्या पिकामध्ये थोड्याफार काही किडींचा प्रादुर्भाव होत असतो. आणि त्या किडींचा प्रादुर्भाव होत असताना त्याच्यामध्ये जे काही मुख्य रोग असतील, नेमॅटोड असेल, मिलीबग असेल किंवा इतर छोटे मोठे काय आणखी त्याच्यामध्ये वातावरणानुसार रोग होत असतात, त्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला एक 5,000 ते 7,000चा तो पण खर्च अपेक्षित आहे. आणि हे सगळा खर्च करत असताना आपल्याला संबंधित वातावरणानुसार बदल होत असतात आणि त्या वातावरणानुसार खर्चामध्ये मागे पुढे पण होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 8-10 महिन्याचा ज्यावेळेस तुमचा बाग रेडी होत असतो आणि त्या कुठेतरी फळांची सिटिंग चालू होते त्यावेळेस मात्र आपल्याला परत एकदा थोडासा मोठा खर्च दिसून येतो. आणि ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक झाडाला अंदाजे एक 8-10 महिन्याचा फळ झाड झाल्यानंतर आपल्याला 20, 25, 30 सेटिंग होताना दिसून येत आहे. आणि एका झाडाला आपण साधारणतः 25 जरी फोम बसवले तर एकरामध्ये साधारणतः आपल्याला परत 25,000 ते 30,000 फॉर्मची आवश्यकता लागत असते. आणि 25-30 हजारांचा फॉर्मचा खर्च आपण पाहिला तर आपल्याला तो साधारणतः 30,000 रुपयापर्यंतचा खर्च दिसून येत आहे. आणि तो झाल्यानंतर शेवटी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की वर्षभरातली मजुरी.
आता शेती करत असताना काही शेतमजूर लावत असतात, काही स्वतः शेती करत असतात आणि जे काही लोक शेतमजूर लावून शेती करत असतात त्यांचा जर मजुरीचा खर्च वर्षभराचा काढला तर आपल्याला तो साधारणतः 20,000 रुपयापर्यंतचा मजुरीचा खर्च याच्यामध्ये होताना दिसून येत आहे. आणि या संपूर्ण गोष्टी जर आपण कॅल्क्युलेशन केला तर आपल्याला एकरी 1,10,000 ते 1,20,000 रुपयाचा अंदाजे खर्च एकरी होताना दिसून येत आहे. पण याच्यामध्ये आपल्याला कमी पण करता येऊ शकतो किंवा काहींचा वाढू पण शकतो. तो तर कमी कसा होऊ शकतो, ज्यावेळेस आपण लागवड करत असतो त्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये शेणखत टाकत असतो. समजा काहींच्या घरी स्वतःच्या घरी शेणखत उपलब्ध असतं, त्यावेळेस तिचे 15-20,000 रुपये ते वाचणार आहेत. किंवा मजुरीचा विषय असेल, मजुरी ज्यावेळेस आपण स्वतःच घरचे जर शेतामध्ये राबत असतील त्यावेळेस जे काय ते 20,000 रुपये आपण मजुरीचे धरलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकतात. म्हणजे अगदी 60-70 हजारामध्ये सुद्धा एकराचं नियोजन करू शकता आणि काहींना तोच खर्च 1,10,000, 1,20,000, 1,30,000 जाऊ शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टींचा गोषवारा करत असताना आपल्याला लक्षात येतं आहे की पेरू शेती करायची असेल तर आपल्याला वर्षभराचा अंदाजे खर्च मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपल्याला पेरू शेती करायची आहे, खर्च किती येतोय, परंतु त्यांचाही प्रश्न बरोबर आहे की जर आपल्याला शेती करायची असेल तर आपला खर्च माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर खर्च माहीत असेल तर आपण तिचं नियोजन व्यवस्थित करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता की आपला हा जे काही पूर्ण बाग आहे 15 ते 16 एकरचा बगीचा आहे आपला पूर्ण पेरूचा. आणि मी त्याचं नियोजन करत असताना सुद्धा माझ्या काही गोष्टी घरच्या अवेलेबल आहेत आणि काही गोष्टी मी मजुरीच्या माध्यमातून करून घेत असतो. 16 एकरची शेती करत असताना माझे अंतर वेगवेगळे आहेत. काहींचं 10x4 आहे, काहींचं 8x4 आहे, काहींचं 12x3 आहे. अशा वेगवेगळ्या पिकाच्या माध्यमातून प्रयोग करत असताना माझा खर्च सुद्धा ह्याच प्रमाणात होताना दिसून येतोय. परंतु एकदा लागवड झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षीचा खर्च मात्र वेगळा असतो. तो काय एवढा येताना दिसून येत नाही. फक्त आपला त्यानंतर शेणखत आणि फोमचाच खर्च असतो. त्याच्यामध्ये त्या पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे. म्हणून एक शेतकऱ्यांना अंदाज दिलेला आहे आणि याच्यामध्ये अपेक्षित बदल शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण हा काय जे खर्च सांगितला हा फिक्स नाही. कोणी याच्यामध्ये जास्त पण होऊ शकतं, याच्यामध्ये कमी होऊ शकतं. परंतु काही शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आणखी काही आयडिया असू शकतात. खूप अनुभवी शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी आहेत. त्यांनी सुद्धा कमेंटच्या माध्यमातून मला जर सांगितलं की या पद्धतीने आपण खर्च वाचू शकतो किंवा या पद्धतीने आपल्याला जर नियोजन केलं खर्च वाढला तरी आपलं उत्पन्न वाढणार आहे, अशा पद्धतीने जरी माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकल्या तर मी शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचू शकतो आणि आपल्याला चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न काढू शकतो. म्हणून जर आपल्याला अशाच प्रकारची चांगल्या प्रकारची शेती करायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.